24 तास उलटूनही अजितदादांच्या अपघाताची माहिती समोर न आल्यानं संशय येणं स्वाभाविक आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। तर अजित पवारांच्या अपघातावरून काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी होऊन लोकांपर्यंत माहिती पोहोचायला हवी असंही त्यांनी म्हटलंय। शेवटचा कॉल आल्यानंतर त्यांचं बोलणं काय झालं ते व्हायरल झालं। मात्र ब्लॅक बॉक्स मधला शेवटचा जो काही संदेशाचा जो भाग असतो, जो एटीएससी किंवा ग्राउंड स्टाफशी केलेला, तो अद्यापर्यंत येत नाही। हा होत चाललेला जो विलंब आहे हा अनाकलनीय आहे। वास्तविक पाहता ताबडतोब 24 तास, 48 तास, 72 तासात ही सर्व माहिती समोर यायला पाहिजे होती। या संदर्भामध्ये पाणी मुरतंय अशा प्रकारचा संशय येणं हे स्वाभाविक आहे। अपघात झाल्या हा अपघात कसा झाला आणि अजितदादांसारख्या एका अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रत्येक गोष्ट ही बारकाईने बघणाऱ्या माणसांच्या संदर्भात ॲक्सिडेंट होऊच कसा शकतो याबद्दल काँग्रेसने आश्चर्य व्यक्त केलं होतं। त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे, पारदर्शक झाली पाहिजे आणि या अपघाताचा संपूर्ण जो लेखाजोखा आहे हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे। कारण अजितदादा हे लोकनेते होते, ही आमची काँग्रेस पक्षाची